मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको?
माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानशी, वस्ती धरोनी मानशी, वस्ती धरोनी मानशी. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी. पाडोनी आगळा आता पावे फळा, आता पावे फळा, आता पावे फळा. पाडोनी आगळा आता पावे फळा, आता पावे फळा, आता पावे फळा. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानशी, वस्ती धरोनी मानशी, वस्ती धरोनी मानशी. वस्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी. तुका म्हणे दिन त्याचा हरती आशिन, त्याचा हरती आशिन, दिन त्यांचा हरती आशिन. तुका म्हणे दिन त्याचा हरती आशिन, त्याचा हरती आशिन, त्याचा हरती आशिन. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार करा नारायणा करा नारायणा
दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा पाया पाचे वृत्ती राखा पाया पाचे नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानशी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याच्या चरणावर दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्तीची अपेक्षा करतायत, प्रार्थना करतायत, मागणी करतायत. विठाला परम पावन भगवान सिद्धेश्वराच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्मान्य उपस्थितीमध्ये आपल्या या पिंपरत गावात गेल्या 36 वर्षापासून परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य तात्याच्या प्रेरणेतून परमादरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी भजन भीष्म साहेबराव नाना देशमुख अर्थात आदरणीय नाना यांच्या आशीर्वादातून सर्व ग्रामस्थ मंडळाच्या दातृत्वातून कार्यकर्त्याच्या नेतृत्वाने संपन्न होत असणारा भक्ती उत्सव यावर्षी हा त्रितपपूर्ती सोहळा संपन्न करतो आहे. आणि या त्रितपपूर्ती सोहळ्यातील उपांत्य दिवसाची चिंतन सेवा, जागराची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी, उत्सव समिती यांच्या माध्यमातून, सर्व भजनी मंडळी यांच्या माध्यमातून, ऋषी महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्रितपपूर्ती सोहळा मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात आपण संपन्न केले आहे. महाराष्ट्रातील ख्यात कीर्तनकारांची उपस्थिती वर्णी या उत्सवामध्ये लागलेली आहे. महाराष्ट्रातील साधू वैभव, कीर्तन वैभव या त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या गावात उपस्थित झालं. खरं तर फार भव्य दिव्य आणि हा मोठा उत्सव झाला. आणि हा उत्सव होण्यासाठी कोण्या एकट्याचा हा काम नाही, एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. प्रत्येकाने आपापल्या कर्तव्यानं, आपापल्या कर्तव्यबुद्धीनं एक एक खर्च उचलला आणि हा उत्सव कडेला लावला. त्यामध्ये आज ज्यांनी मला उचललेला आहे, म्हणजे आजचा खर्च ज्यांनी उचललेला आहे, ते आपल्या गावातील प्रतिष्ठा प्राप्त भगत परिवार, त्या परिवारातील वैकुंठवासी भगवानराव तात्याबा भगत तथा त्यांचे बंधू दत्तात्रयराव तात्याबा भगत या दोघांच्या स्मरणार्थ त्या दोघांच्या 5 मुलांनी या आजचा सौजन्य देऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ही सेवा करण्याकरता मी उपस्थित आहे.
ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना माझी सर्व गुरुबंधू मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे बाबा महाराज शिंदे आहेत, मुरेश्वर महाराज आहेत, सागर महाराज आहेत, दीपक महाराज आहेत, अजून 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 सगळे महाराज मंडळी आहेत. या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. माझी अडचण अशी, महाराज मंडळी मला सांभाळून घ्या. मला गावाचं व्यक्तीचं नाव लवकर ध्यानात राहत नाही, ते अडचण आहे. माझ्या वडिलाला तुम्ही आता जर जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझे वडील म्हणतात घरात विचारून सांगतो. माझ्या वडिलाला गाव आणि व्यक्ती ध्यानातच राहत नाही. मग बापाची परंपरा चालवली पाहिजे का नाही, तेच मला म्हणायचं होतं. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. बरं, माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून फार मोठी किंमत मोजली. ऐकलं का मुरेश्वर महाराज? नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न केलं नाही. समजा उद्या कोणी म्हणलं नाव घ्या, तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही माझी अडचण. पण तुमच्या सगळ्यांची मनं फार मोठी आहेत. तुमची मनं किती मोठी आहेत, मी मनाच्या एका कोपऱ्यात बसल एवढी तुमची मोठी मनं आहेत. म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्याल अशा अपेक्षा ठेवतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आपल्याकडे उपांत्य दिवशी देवाच्या चरणावर मागणीचा अभंग घेण्याचा एक प्रघात आहे. त्याला अनुलक्षून या अभंगाची मी निवड केलेली आहे की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी मागणी केली की आमच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे आणि आमचं जीवन सुखानं युक्त असलं पाहिजे. मला वाटतं तुकाराम महाराजाची मागणी आहे, पण अवघ्या जगाची अपेक्षा हीच आहे. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख कोणालाच नकोय आणि सदैव सुख आम्हाला पाहिजे. तुकाराम महाराज जरी आपलं प्रतिनिधित्व करून आपल्याला ही मागणी करत असतील तरी अपेक्षा आपल्या सगळ्यांची काय आहे? आमच्या जीवनातलं काय संपलं पाहिजे? दुःख संपलं पाहिजे. आणि आमच्या जीवनात काय आलं पाहिजे? सुख आलं पाहिजे. पण आम्हाला दुःख आहे का? अति दुःख आहे. शास्त्रकारांनी आम्हाला दुःख काय आहे या दुःखाचा अंतर्भाव 3 दुःखामध्ये केलेला आहे. त्रिविधादी आगवे, उपद्रवाचे मेळावे. ज्ञानोबरायची भाषा आहे की त्रिविधादी आगवे, उपद्रवाचे मेळावे. जीवाला उपद्रव करणारे त्रिविध ताप आहेत. ते कोणते आहेत? आध्यात्मिक ताप आहे, आदिभौतिक ताप आहे आणि आदिदैविक ताप आहे. आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं, आदिभौतिक ताप कशाला म्हणायचं आणि आदिदैविक ताप कशाला म्हणायचं? निळोबरायांनी आपल्याला एका अभंगात 3 चरणामध्ये 3 ताप समजावून सांगितले. आता आहेत मंडळी सगळी, मला जेवढे आठवतील प्रमाणात तेवढे, बाकी मला मदत करा. आणि आहेत मला साथ करणारी माणसं जबर आहेत, वादच नाही. सुरुवात आधी आध्यात्मिक ताप. क्रम तिथं आधी भौतिक पासून आहे, पण शास्त्रानं आध्यात्मिक तापापासून सुरुवात केल्यामुळे आध्यात्मिक तापाचा विचार करतो. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? इथं अध्यात्म म्हणजे शरीरे आहे ना. ज्ञानेश्वरीमध्ये शरीराला काय म्हटलेलं आहे? अध्यात्म. शरीर म्हणजे अध्यात्म. आणि मग शरीरापासून होणारी दुःख. जीवाला शरीरापासून काय दुःख होतात? निळोबराय म्हणतात शरीरे उपजे रोग व्याधी, तेने आहळली तापे बुद्धी, दुःखे न पुरे लोळे. काढा ना, ग्रंथ संपादला आहे बघा. आध्यात्मिक बोलीला तो ताप म्हणजे शरीरातून निर्माण होणारे रोग. माणसाला शरीरातून रोग निर्माण, शरीर त्रास देतं का नाही? माझं तर लय देतो देवा शब्द. ज्याचं त्याचं पहा, शरीरातून रोग निर्माण होतात आणि बिना रोगाचा माणूसच नाही सध्या. उग ऐकलं का? जुन्या काळात म्हाताऱ्या माणसाला विचारावं लागायचं तब्येत कशी आहे. आता प्रत्येकाला विचारावं लागत तब्येत कशी आहे. जुन्या काळात फक्त म्हाताऱ्या माणसाला गोळ्या लागायच्या. हो, सध्या ह्यांचे धंदे लय जोरात. ह्यांचे धंदे प्रत्येकाच्या घरात कोणती ना कोणती गोळी आहे. कोणाला बीपीची चालू आहे, कोणाला शुगरची चालू आहे, कोणाला थायरॉइडची चालू आहे, कोणाला पित्ताची चालू आहे. आणि यात कोणतीच नसली तर 8 दिवसाला 15 दिवसाला एक पेन किलर तर लागतेच. गोळ्या. शरीरातून रोग निर्माण होतात. डोकं दुखायला लागलं, दुःख झालं. कान दुखायला लागला, दुःख झालं. पोट दुखायला लागलं, दुःख झालं. पाय दुखायला लागले, दुःख झालं. आणि मग या शरीरापासून निर्माण होणारे जे दुःख आहेत त्याला शास्त्रानं कोणतं दुःख म्हटलंय? आध्यात्मिक दुःख असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक ताप झाला. आता दुसरा आदिभौतिक. शरीर इतर जीवापासून होणारा. भूत शब्द आहे ना, भूत शब्द. भूत शब्द असा आहे तर भूभवती धातू आहे म्हणजे होणे, आणि भूभवती असणे असे 2 अर्थ आहेत. भूभवती होणे आणि भूभवती असणे. होणे म्हणजे काय? जन्माला येणे. भूती भूभवती होणे आणि भूत म्हणजे झालेले. भूत म्हणजे झालेले.
आता प्रत्येक जण कोणाला ना कोणाला झाले की नाही? हो, प्रत्येक जण आपल्या आपल्या मायबापाच्या पोटी आपण काय आलो? जन्माला आलो. म्हणून आपल्या शरीराच्या इतर जे जे जन्माला आले, जे जे जनन धर्मानं युक्त आहेत, अशा उपभूतांनी भूती उपद्रव दिधला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो झाला, आधी भौतिक बोलीला तो ताप. हो, भूती उपद्रव दिधला म्हणजे लोकांपासून निर्माण होणारे त्रास. लोक म्हणजे फक्त घराबाहेरचे गावातले समजू नका. आपल्या शरीर इतर कोणत्याही भूतानं, कुत्रं चावलं दुःख झालं, मच्छर चावले दुःख झालं, साप आडवा आला दुःख झालं, है की नाही? सून फडाफडा बोलली दुःख झालं. बोलते का नाही? मावशी बोलते का नाही? एकाच मिनिटात पटवून देतो कसे दुःखी आहेत हे घरामध्ये. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हातवर करा बरं. एक दोन जणीनं केला, आता मनातून केला का सुनाच्या धाकानं केला हा बी प्रश्नच आहे बाबा. बस बस, घरी जाऊन करकसा होण्यापेक्षा हात वर केलेला बरा आहे एकदाचा. असं बी असू शकतं जर असतील मनासारख्या तर. काय आहे? सिद्धेश्वराची कृपा आहे, वादच नाही. ऐका, पण ती पाठीमाग एक मावशी हात वर करू लागली, शेजारीनं करू दिला नाही तिला. ते तुझ्या घरचं चट माहिती का राहत खाली त्या कोपऱ्यात मावशी, आपला परिचय नाही बाकी होणार. भूती उपद्रव दिदीला, ताडीला, ताडीला म्हणजे मुस्काडात मारली. आणि भूतानं उपद्रव देण्याकरता मुस्काडातच मारावं लागत नाही. निरोबर आहे मला. ताडीला अथवा निस्तेजीला, हे निस्तेजीला म्हणजे काय? अपमान केला. हो, निस्तेजीला म्हणजे काय? अपमान केला. कोणी नको ते शब्द बोलले आणि अपमान केला, यानं काय होतं? दुःखाला दुःख होतं, जीवाला दुःख होतं. आणि मग या भूतापासून निर्माण होणारं दुःख याला काय म्हणतात? आधी भौतिक ताप. आणि आता तिसरा आहे आधी दैविक ताप. इथं आधी दैविक म्हणजे दैवानं होणारा, दैवानं होणारा दैवे वृष्टी का अनावृष्टी, राजके लुटिले झाला कष्टी, आगीने ज्वळता नावरे संकटी, आधी दैविक बोलीला तो ताप. है ना? दैवे वृष्टी का अनावृष्टी, पाऊस पडतच राहिला दुःख होतं का नाही? पडलाच नाही दुःख होतं का नाही? इन्कम टॅक्सची धाड आली दुःख होतं. वा वा वा, छान छान छान, नशिबान बाई येस माय हरणे. बस आता शांत. असं असं खर तर सून देवागत नाही देवीगत पाहिजे. असं वा, छान. इकडे पहा. दैवे वृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटीला झाला कष्टी. शांत शांत. दैवानं अतिवृष्टी झाली, पाऊसच पडत राहिला. हो, मे महिना कसा गेला तुमचा कसा गेला माहित नाही. उभ्या महाराष्ट्राचा मे महिना फार कठीण गेला, आहे की नाही? आणि जुन्या काळात तरी दैविक ताप कमी होते, आता जास्त झाले. कारण जुन्या काळात 3च ऋतू होते. जुन्या काळात किती ऋतू होते? 3. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता आपल्या काळात 9 ऋतू झालेत. जुन्या काळात किती ऋतू? 3. आता किती ऋतू? 9 ऋतू आहेत. 9 मोजा मी सांगतो. उन्हाळ्यातला उन्हाळा, उन्हाळ्यातला हिवाळा, उन्हाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला उन्हाळा, पावसाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला उन्हाळा आणि हिवाळ्यातला पावसाळा, असे 9 ऋतू झालेले आहेत आता. आणि मग यानं होणारा जो त्रास आहे, अवेळी पाऊस पडला किंवा पडलाच नाही, दैवी वृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटीला म्हणजे आली ईडीची नोटीस, आली इन्कम टॅक्सची धाड, राजकीय लुटीला झाला कष्टी, आगीने पोळता नावरे संकटी. शॉर्ट सर्किटच झालं, कशाला आगच लागली, काहीतरी जळालं, त्रास होतो की नाही? हा जो त्रास होतो याला म्हणतात आधी दैविक ताप. आणि अशा 3 प्रकारच्या तापानं सगळे जीव दुःखी आहेत. सगळं काही नाही म्हणून सुखी नाहीत असं नाही, सगळं असून जीव दुःखी आहे. बघा बरं, माणसाला जगायला लागणार सगळं आमच्याकडे, पण तरी आम्ही दुःखी आहोत. माणसाला जगायला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. माणसाला वेगळं जगायला काय लागत? आणि हे सगळं आपल्याकडे आहे की नाही? हे सगळं आपल्याकडे आहे. आणि हे सगळं असून सुद्धा आमचं जीवन सुखी नाही. बरं, आमचं जीवन सुखी व्हावं याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत की नाही? चालू आहे. विचारसागरातच काय म्हटलेलं आहे? अहो, तुम्ही तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन काय म्हणता?
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, म्हणजे दुसऱ्या तरंगामध्ये प्रयोजनाची असिद्धी, याच्यातला एक मुद्दा आहे. त्यातला मुद्दा काय सगळा विस्तार आता करत नाही. त्यातला मुद्दा असा आहे की हे जे 3 प्रकारचे दुःख जीवाला होतात त्याला तुमचं ब्रह्मज्ञानच काय करायचं म्हणले. लोक लौकिकात उपाय चालू आहेत. शरीरामध्ये रोग निर्माण झाले तर लोक डॉक्टरकडे जातात, वैद्याकडे जातात का नाही. डॉक्टर आहेत, वैद्य आहेत आध्यात्मिक दुःख घालवण्याकरता. हो त्यानंतर आधी भौतिक दुःख घालवण्याकरता कोणी शेजाऱ्याने शिव्या दिल्या, कोणी त्रास दिला, कधी कधी माणसं दांडकं हातात घेतात, मारतात. किती उपाय आहेत आधी भौतिक तापापासून दूर राहण्याचे. हो पोलीस स्टेशन आहे का नाही. आणि नाहीच रेटलं कोण्या अंगानं तर ते ज्या गल्लीला राहतं ती गल्ली सोडा आणि दुसऱ्या गल्लीत राहा. दुर्जनाचा भला नवे अंग संग आणि बोलीला असे त्याग देशाचा त्या. तुकोबाराने किती उपाय सांगितले. एक, होईल तैसे बळ आणि फजित करावे ते खळ. एक करा म्हणले मूर्खाचा त्रास चालू झाला, कारण जगात 3 प्रकारची माणसं आहेत महाराज. काही सज्जन आहेत, काही दुर्जन आहेत आणि काही कुचर आहेत. प्रत्येक गावात आहेत. पिंपरद मध्ये नाहीत म्हणून काय झालं. नाही तर गावोगावी किती प्रकारची माणसं आहेत. 3 प्रकारची, सज्जन, दुर्जन आणि तिसरा कुचर. सज्जनाचा त्रास नाही, दुर्जनाचा त्रास आहे. पण दुर्जनाचा त्रास तेवढा नाही जेवढा कुचर माणसाचा त्रास आहे. दुर्जनापेक्षा कुचरांचा त्रास जास्त आहे. त्याचं कारण काय, दुर्जन खुला विरोध करतो, कुचर मागून काड्या करीत. तुम्हाला याच्या व्याख्या सांगतो आधी एक वाक्यामध्ये. सज्जन कोणाला म्हणायचं, गावात काही वाईट होऊ लागलं की जो विरोध करतो तो कोण, वाईट गोष्टी घडू देत नाही तो कोण, सज्जन. गावात चांगल्या कामाला विरोध करतो तो दुर्जन. पण जगात एक वर्ग असा आहे, काम चांगला असू नाही तर वाईट असू विरोधच करायचा हा कुचर. अरे गावामध्ये अनिल महाराज पाटील, पोपट महाराज पाटील आणायचे का, सज्जन म्हणतात आणायचे, दुर्जन म्हणतात आणायचे नाही. गावात गौतमी पाटील आणायची का, हो म्हणलं, कोण म्हणलं हो, बया बया चावडी दरोडा की रे वाघ असं नका. हे बाबा टावर खाली रेंज राहू दे बाबा, टावर जवळ, टावर खालीच रेंज नाही. तमाशा आणायचा का, सज्जन म्हणतो नाही, दुर्जन म्हणतो हो. पण गावात सप्ताह करायचा का तमाशा आणायचा, कसंही काम असो विरोधच. कुचर, या माता मौल्यांना लवकर कुचर शब्द कळतो. एखादा मूग एखादा हरभरा कुचर असतो बघा, तो भिजत बी नाही आणि शिजत बी नाही असं असतं. पण अशा माणसाला नाहीच रेटत ना, मुस्काडात मारा म्हणले, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ, नाही जमलं तेवढा काय रेटत नाही म्हणले आम्हाला. एक करा, तो ज्या गावात आहे तो गाव सोडून दुसऱ्या गावात जा, बोलीला असे त्याग देशाचा त्या. महाराज आता वडलो पारची जमिनी येत आहेत, सोडून घरदार सोडून जावं कुठं. मग तिसरं करा, त्याच्यापेक्षा ताकदवानाला शरण जा, म्हणजे पोलिसाचा आधार घ्या. हे दुर्जनापासून त्रास कमी करण्याचे लौकिक काय आहेत, उपाय आहेत. चला, शरीरातलं दुःख घालवण्याकरता डॉक्टर वैद्य आहेत, पण ह्याच्या करता कोण आहे, काय म्हणलो मी आता, पोलीस वगैरे हे आताचे उपाय आहेत. पण आधी दैविक त्रास होऊ नये याच्या करता काही उपाय आहेत. म्हणजे पाऊस पडलाच नाही तर पर्जन्य करा, पाऊस पडतच राहिला, पाऊस पडतच राहिला त्याला काय म्हणतात माहिती, आता ते कॅमेरा नाही तर मोकळ्या मनाने सांगितलं असतं तुम्हाला, फक्त जुन्या माणसाला कळेल. आता आमच्या भागात पद्धत आहे, पाऊस जर थांबत नसला तर पाऊस पोळवायचे लोक जुन्या काळात. पावसाला काय करायचे, पोळवायचे. ते कसं पोळवायचे ते कीर्तना सांगणे जोग नाही. का सांगू म्हणतात, सांगू तुमच्या जिम्मेदारीवर. काय करायचे जुने लोक, विस्तो घ्यायचा आणि नागडोहून गावात पळायचं. असा उपाय करायचे लोक, असा उपाय करायचे. फक्त ते कोणी पळायचं ते सांगत नाही आता असो. म्हणजे लौकिक उपाय आहेत. पण हे सगळे उपाय करून आमचं दुःख संपलं नाही. ऐसे दुःख कोण हरिल माझे, ऐसे दुःख कोण हरिल, कोण
कल्पांती तरी वेगळे. सगळे उपाय केले पण हे दुःख काही जात नाही. मग नियम असा आहे जे आपल्या प्रयत्नानं होत नाही ते माणसानं प्रार्थनेनं प्राप्त करावं. नियम. याला उदाहरण काय? दिवाळी माहिती तुम्हाला? दिवाळी असते तुमच्याकडे? दिवाळी असते का रे? का कायम शिमगाच दिवाळी असते? दिवाळीला बाईनं लाडू तयार केले होते. कायमचा आपला दृष्टांत. लाडू एका डब्यामध्ये भरले आणि डबा फाळीवर मांडणीवर ठेवला. हो, नंदाचं पोरगं आलं होतं. कुठं? दिवाळीला. हो, म्हणजे ननंद दिवाळीला आली होती. येती दिवाळीला आणि काढून जाती दिवाळ. येती दिवाळीला. मग तिचं पोरगं आलं होतं. ते नंदाचं कार्ट किरकिर करीत भला बाजिंद होत. कोण? ते नंदाचं पोरगं. आणि मग त्याला डबा पाहिला. मामीनं डबा कुठं ठेवला? फाडीवर ठेवला. ते पोरग पळत गेलं, डबा काढला, डब्यातला लाडू घेतला आणि खायला लागला. पण लहान लेकराची सवय असते, ती सरळ खात नाही. हे बघ लाडू, हे बघ लाडू, सगळ्याला जागो कुरकुर खाऊ घालत खाते. लहान लेकराची सवय असते ती. त्याला उदाहरण द्यायचं, गुळा वाटी घे, गुळाची वाटी घे. वाटी म्हणजे कसं करतात लहान लेकर? अबा गुळ, अबा गुळ, ठेव ठेव तशीच. असे असतात लहान लेकर. आणि त्यानं तो लाडू बारक्या भावाला म्हणजे मामाच्या पोराला दाखवला. त्यानं पाहिलं, ए दाद्या लाडू त्या डब्यात आहे. पोरग गेलं पण त्याचा त्या डब्यापर्यंत काय पोहोचना? हात पोहोचना. त्याचं पंजावर उभं राहिलं तरी पोहोचना. उश्या टाकल्या तरी पोहोचना. आणि मग आता हात पोहोचत नाही. ते आईकडे गेला. मम्मी लाडू दे. सकाळी दिला होता ना? सकाळी दिला होता ना? नाही मला आता दे. आता का? दाद्यानं घेतला. घेतलाच का कॉर्ट्यानं? आपला ती पर्याय नसतो त्याला. राहू दे, सकाळी देईन, आता दे. नाही देणार. आणि पोरगं लागलं रडायला. शेवटी बाईने विचार केला, लाडू कोणासाठी केले? पोरासाठीच केले. ह्यांना तर डायबिटीसच आहे. लाडू कोणासाठी केले? पोरासाठी. आणि मग ज्यांच्यासाठी केले त्यांनीच मागितले तर काय बिघडलं? ती गेली, तिनं डबा काढला आणि त्याच्यातला एक लाडू पोराला दिला. लाडू दिल्या बरोबर माझा दृष्टांत संपला. मुलं किती? 2. दोघांना प्राप्तव्य काय आहे? त्यांना प्राप्त काय करायचंय? लाडू. दोघांना लाडू मिळाला की नाही? मिळाला. पहिल्याला स्वतःच्या प्रयत्नानं मिळाला आणि दुसऱ्याला आईकडून प्रार्थना करून त्यानं मिळवला. जेव्हा दुःख घालवण्याचे आम्ही प्रयत्न करू नये, आमच्या जीवनातलं दुःख संपत नाही. खंडना नाही, पुनरावृत्ती. मला पूर्वार्ध आठवेल. काळ बहुत गेली ऐशिया रीती. काळ बहुत गेली ऐशिया रीती. आणि का पुढे सांगो किती खंडना नाही, पुनरावृत्ती. आणि मज कल्पांते तरी वेगळे. दुःख संपेस ना आमच्या पाठीमागचं. संपलंय? नाही संपलेलं महाराज. कोणी सुखी नाही. एका अकरावाला बी नाही आणि 10 अकरावाला बी नाही. एका लेकरावाला बी नाही, 10 लेकरावाला बी नाही, एका बायकोवाला बी नाही. ऐका ऐका, बिना बायकोवाला नाही असं म्हणायचं होतं मला. अशी गडबड नाही करायची कीर्तन ऐकताना. शांत चित्तानं ऐकायचं, पूर्ण ऐकून घ्यायचं. बायकोवाला सुखी नाही, बिना बायकोवालाही सुखी नाही. आता बायकोवाले सुखी आहेत का? पटवून देतो तुम्हाला बाबा महाराज एका मिनिटात. ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. अयो, पिंपरत मध्ये एवढे ब्रह्मचारी. तरी म्हणलं ब्रह्मचारी तात्या इथं राहायला कसे काय आले? त्यांना एवढे जोडीदार आहेत तिथं. ऋषी महाराज काय करा, ह्याच्यातल्या 10-5 ब्रह्मचार्याचे नंबर द्या मला लिहून. आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते हो. ए भैया, तुझं नाव काय रे? हा, शिवराज. तुझं नाव झालं? हा, शिवराज आहे. शिवराज आहे. ह्यांचे लग्न झालेत का? हा, झाले. हात वर केला काही नाही. काय केलं सांग का तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. शिवराज, हे बाळा, तुझी वेळ गेली नाही. ऐक,
एक तर माझ्या गाडीत बी जागा आहे, नाही तर गुरुकुल बी जवळच आहे. विठाला विठाला. कोण सुखी आहे? म्हणजे एवढे उपाय करूनही, एवढे प्रयत्न करूनही महाराज बघा ना, माणूस शरीराकरता किती औषधं घेतो, पण होतात का सगळे सक्सेस? नाही होत, नाही होत. काय तंत्रज्ञान निघालं महाराज, काय डेव्हलप झालं मेडिकल क्षेत्र, किती डेव्हलप झालं. म्हणजे आज लिव्हर ट्रान्सफर करता येतं, आज फुफ्फुस ट्रान्सफर करता येतं, आज किडनी बदलता येते. तुमच्या शरीरात जर इन्सुलिन तयार होत नसेल तर इन्सुलिन दुसऱ्याचं घेऊन शरीरामध्ये डेव्हलप करता येतं. अहो किती विज्ञान प्रगत झालं. एवढं प्रगत झालं तरी ते येतं एकच एक नव लावू, जो जो की जे तर नो पाव आणि तोची होया पाव. हो बघा, हे औषध आपल्याला वाटतं, पण हे दुःख घालवतात का कळू देत नाही, जात नाहीत. ते नवीन दुःख निर्माण करून ठेवतात. बघा तुम्ही, त्याला मेडिकल क्षेत्रात शब्द काय, इफेक्ट आणि साईड इफेक्ट. पेन किलर गोळी खाल्ली, डोलो खा, निसिप खा, कॉम्बिफॉर्म खा, है ना, हो ती खाल्ली, दुखायचं राहत हा इफेक्ट, हार्ट टिसूळ होतात हा काय आहे, साईड इफेक्ट. अँटीबायोटिक खा, ॲमॉक्सिन वगैरे, अँटीबायोटिक खा, त्यानं जखम कोरडी होती, इन्फेक्शन लगेच जातं, पण लिव्हर किडनीवर परिणाम होतो. म्हणजे इन्फेक्शन जातं हा इफेक्ट, आणि किडनीवर हे डॅमेज करतं ते काय आहे, साईड इफेक्ट. अजून सिट्रिजिन नावाचे कंटेन, सिट्रिजिन ॲलर्जिकल काय होऊ द्या, तुम्हाला सर्दी होऊ द्या, अंग खाजू द्या, ती एक गोळी खाल्ली की खाज काय होती, थांबती, सर्दी थांबती, शिंका येणाऱ्या थांबतात, कोणाला नाकातून पाणी येतं ॲलर्जीनं ते थांबतं. हे काय आहे, इफेक्ट आहे. पण ती गोळी खाल्ली तर दिवसभर गुंगीची येते नुसती, हा तिचा काय आहे, साईड इफेक्ट आहे. साईड इफेक्ट आहे. म्हणजे लौकिक उपाय केले त्याने आमचं दुःख तर घालवलं नाही, पण नवीन वाढून ठेवलं, नवीन वाढून ठेवलं. अर्थात आजच्या प्रयत्नानं आता होत नाही. माझा तर खुंटला उपाय, आता उपाय संपले. आणि मग ऐका, आता प्रयत्नाचा प्रांत संपला ना, आता प्रार्थनेचा प्रांत चालू झाला. मग या लौकिक उपायानं जर आमचं दुःख जात नसेल तर काय करावं, जो दुःखातून माणसाला पलीकडे नेतो अशाला जवळ गेलं पाहिजे. असा जगात एकच आहे, ऐसे दुःख कोण हरिला माझे, कोणा भार घालू आपुले वजे. ऐक म्हणले, ऐक ऐक, भव सिंधू तारक नाम तुझे, आणि धावसी काजे अडलिया. या जीवनात दुःख घालवण्याकरता दोघं समर्थ आहेत. बघा बरं आता, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ. आता प्रश्न आहे, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आता मी कोणाकडे जाऊ, कोणाला शरण जाऊ, ते माझं दुःख घालवतील. हे दुःख घालवण्याची ताकद दोघातच आहेत. एक, धाव धाव श्री गुरुराया, काढी देवो निहात, बुडतसे भव नदी माझी, याचा न कळे अंत. शिनमज बहु झाला, श्रमलो पाहत पाहत. लक्ष द्या आता, यातून काढी वेगी, तुम्हा श्री गुरु समर्थ. फक्त समर्थ सद्गुरु काढतात. अनेक तुझा नाही कोणी, जो या काढे भयातुनी, तुझा नाही कोणी, जो या काढे भयातुनी, तुझा नाही कोणी, जो या काढे भयातुनी, तुझा नाही कोणी, जो या काढे भयातुनी. करा
क्षपक आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तो का म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून फक्त परमात्मा सोडू शकतो. आणि मग एक माणसानं त्याच्यात नादी लागाव. हो, एका माणसाला 1000 रुपये पाहिजे होते, जाऊ दे लई झाली, 200 रुपये पाहिजे होते. काय झालं, किती पाहिजे होते, 200. तो मित्राकडे गेला, मित्र घरी नव्हता. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यानं फोन लावला, अरे घरी आहे का, म्हणे आहे. काय करतो, काय नाही, मला अंडर पॅन्टीचं इलास्टिक निसटले ते शिवतो. ह्याला पाहिजे किती, 200. आणि ह्याला काय मागाव, ज्याचं अंडर पॅन्टीचं इलास्टिक निसटले ते शिवीत बसले. ते मग दुःख कोणाला सांगावं, जो घालवेल त्याला, आणि घालवण्यात तो समर्थ सद्गुरू किंवा परमात्मा, बस त्यांना. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे, या दुःखाला कंटाळले, उपाय केले, काही फायदा होईना. आणि मग पुन्हा एकदा त्या वाक्याला आवृत्ती करतो, प्रयत्नाचा प्रांत संपला आणि प्रार्थना करायला लागले. करा नारायण, करा नारायण, खंडना माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा पाया पाले वृत्ती राखा पाया पाले नारायणा माझ्या आता एक करा माझ्या जीवनातलं दुःख संपवा. करा नारायण माझ्या दुःखाची खंडना. तुकोबा तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की तुम्ही दुःखाला कंटाळले, आता दुःख तुमचं संपलं पाहिजे. फक्त मला एक सांगा त्या संपवण्यासाठी नेमकं काय करू. कारण दुःख दोन प्रकारानं संपतं, ज्याला लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय, कार्याची निवृत्ती होते पण कारण शिल्लक राहत.
त्याला लय रूप निवृत्ती म्हणतात. वरी वरी पालवी खुडीजे. हो, एक माणूस काय करायचा, मला लयच हे झुडपड काय देतं आपल्याला, त्रास देतं म्हणजे रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्याला. मग ते काय करायचं, ते काट्याचं जे झुडप होतं ते तोडायचं, रोज संध्याकाळी येऊन त्या झुडपाला पाणी घालायचं. वर झाड तोडायचं आणि खाली काय घालायचं, पाणी घालायचं. मग कैसा नाश उपजेता या वृक्षा. हो, ह्याला म्हणतात लय रूप निवृत्ती. कार्याचा कारणात प्रवेश होतो पण कारण नष्ट होत नाही. हे लय रूप निवृत्ती. आणि कारणासह कार्याची निवृत्ती. एकानं JCP आणला आणि मुळा सगट काढून टाकलं आणि 2-3 मोरसुदाच्या पुढे आणून तिथं टाकून दिल्या, पाणी दिलं, संपलं. आता काय संपलं, कारणासह संपलं. आता झाड उगवल का, नाही. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा ह्याला दृष्टांत देतात. चप्पी केली, केस लई त्रास देऊ लागले, चप्पी केली आणि मग काय नाही, ते चप्पी करायला गेला की ते आमचे बाबा म्हणत असतात, तो आपल्या डोक्यावरचे केस एवढे तत्पर असतात, दाढीचे डोक्याचे केस एवढे तत्पर असतात, वस्तारा पुढे सरकला की लगेच डोकं काढतात, कुठं गेला येऊ, विडणी गाठलं का फलटण गाठलं याला. म्हणजे चप्पी केली पुन्हा उगवतात. ही झाली लय रूप निवृत्ती आणि टक्कलच पडलं. आता संगमनेरला जाऊन गोळ्या खाय, नाही तर भेंड्याला जाऊन लेप लावून ये, है की नाही. ही झाली आत्यंतिक निवृत्ती. मग तुम्हाला दुःख कसं संपवायचंय, महाराज म्हणजे कायमचं संपवायचंय, कारणासह निवृत्ती. मग आता आपण शोधूया दुःखाचं कारण काय, माणसाच्या दुःखाचं कारण काय. लय गोड एकनाथी भागवतामध्ये विचार आला. आधी ओवी सांगतो, मग भागवतातली ती कथा सांगून अभंगात प्रवेश करून 8 तास घेतो. ऐका, ज्ञानोबराय म्हणजे माणसाला दुःख का होतं, दुःखाचं कारण काय. अनेक कारणानं विचार जसा शास्त्रात आला, त्या ज्ञानोबराने एक कारण सांगितलं दुःखाचं काय. आयुक्तपण मनाचे त्याची सारस्व जाण दुःखाचे, या लागी इंद्रियाचे दमन निके. माणसाच्या दुःखाला कारणीभूत काय आहे, तर म्हणे आपलं मन कारणीभूत आहे. कोण, मनाचं चांचल्य हेच दुःखाचं काय आहे, कारण आहे. आयुक्तपण मनाचे, युक्त मन सुखी, अयुक्त मन दुःखी. याला उदाहरण लय गोडे. उदाहरण काय, भागवतामध्ये कथा येते. 11 स्कंदात एक ब्राह्मण होता, अति श्रीमंत होता, पण एवढा कंजूस होता. कंजूस होता म्हणजे किती कंजूस होता. कंजूसात 2 प्रकार असतात. काही लोक असे असतात, लोकाला देत नाहीत पण आपण खातात, ते बरे. ते काय आहे, बरे. म्हणजे आपणही खातात, लोकाला देतात, 1 नंबर. आपणच खातात, लोकाला देत नाहीत, हा 2nd क्लास. लोकाला तर देत नाहीत पण स्वतः जीवाला खात नाही, 3rd क्लास. लोकाला तर देतच नाही. तुकोबराचं प्रमाण काय, जन्मा येऊन उदार झाला, उद्धार केला वंशाचा, मिळवून धन जोडून का मिळवून धन मिळविली माती, आणि सदा विपत्ती भोगी तसे. हो, तिथं दाढी करता अडका गेला आणि घरी आला बायलेपी, म्हणे आता उगवी बोडी, आणि आपलं तुक काय म्हणे आता उगवी नाही, एक शब्द आठवे ना मला, पण भाव सांगतो चला. म्हणजे चिकट म्हणून दाढी करायला गेला. कुठं, सोनाराकडे. मग कोणाकडे जाते, नावे. मला वापसा आहे का नाही बघा, उगा चिबड्या रानात फिरून फायदा होत नाही. वापसा कुठे गेला, नाव्याकडे गेला. दाढीला 50 पैसे होते, 50 पैसे. ह्याचं चिल्लर नव्हती म्हणून त्यानं 1 रुपया दिला. कोणाला, नाव्याला. नाव्याला म्हणला चिल्लर, म्हणला असं द्या मालक, राहू द्या म्हणला, उद्या परवान्या, आता माझ्याकडे चिल्लर नाही. पण नाव्याकडे किती राहिली, 50 पैसे. नाव्याकडे 50 पैसे, नाव्याकडे 50 पैसे. पण त्यानं विचार करावा का नाही, जर दिलेच नाही नाव्यानं तर 8 दिवसानं दाढी येणारच आहे. नाव्याकडे 50 पैसे राहिले, काय करायचं, कसे वसूल करायचे, कसे वसूल करायचे. घराजवळ आला आणि त्याला युक्ती आठवली. बायकोला आवाज, ऐ बाहेर ये म्हणे. कोणाला, बायकोला, बाहेर ये. ते म्हणजे का हो, पटकन नाव्याकडे जाईन चप्पी करून ये म्हणे. म्हणे का, आपल्या 8 वसूल करायचे. दाढी करता अडका गेला, घरी आला बायले पे, म्हणे आता उगवी मोडी आणि डोई बुडी आपुली. तुकोबरायचं प्रमाणे असे काही माणसं आहेत.
आणि मग एक आहे सप्ते करणाऱ्यांना सांगतो, असा अभ्यास करायचा, जे माणूस जीवाला खात नाही ते सप्त्याला देईन का? नाही. आणि मग जी माणसं जीवाला खात नाहीत आणि कोणाला देत नाहीत, शास्त्रकारांनी काय सांगितलं? हो, धनाच्या 3 गती आहेत. धन 3 मार्गाने जातं. धन राहत नसतं कोणाचंही असो, त्याला मार्ग किती आहेत धनाला? 3 मार्ग उघडे 3. एक आहे दान, दुसरा आहे भोग, आणि तिसरा मार्ग आहे नाश. काय काय? दान, भोग आणि नाश. तुमच्याकडे ज्या दिवशी पैसा येतो ना, हे तुमच्याकडे एक शब्द आहे का हो माता मौलीनो? किडूक मिडूक. किडूक मिडूक. नवऱ्यानं जर बायला भाजीपाल्याला 100 दिले आणि भाजीपाला 70 रुपयाचा झाला तर 30 रुपये परत येतात का? यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते 30 रुपये परत येत नाहीत, त्याचं किडूक मिडूक होत. मग ह्या बाया असं गोळा करतात, गुरुवर येतात ते लय भारी सांगत असतात, पण ते वसूल करायचा एक प्रकार आहे साहेब. ऐका, जसं बँकेमध्ये वसुली पथक असतं का नाही तुमच्या? बँकेत काय असतं? एक वसुली पथक असतं, आणि ते खास बँकेतलेच आहेत म्हणून म्हणलं मी. वसुली पथक असतं. तसं घराची वसुली कशी करायची? ऐका, लक्ष देऊन ऐका, ब्रह्मचार्याकडून ऐकून घ्या, कामी येईल तुम्हाला. काय नाही, घरात जायचं, पाणी देऊ का? जेवता का? आपण तुम्हाला झालं काय? अहो कळू तर द्या. तुला सांगून काय फायदा आहे? अहो बोला तरी, मी तुमची बायको आहे, बोलायला काय हरकत आहे तुम्हाला? तुला माहिती ना, गेल्या रविवारी आपण रामभोकून 5,000 आणले. किती दिवसाच्या बोली आणली? म्हणजे महिन्याच्या. आज त्याचा फोन आलाय, काही करा सकाळी द्या. आता कुठून द्यायची? ती म्हणते असे का? किती लागतात? 5. माझ्याकडं तर नाही, पण गण्याच्या मायला विचारते, ओळखून जायचं, पक्की हिच्याकडं आहे. तुम्ही जीवाला काहीतरी प्या, थांबा. मग दुधाचा ग्लास देते, व्यसनमुक्ती असल्यामुळे. आणि दूध प्यायला नवऱ्याला ना दिला होती, मागच्या दारानं जाती गण्याच्या मायकडं. हो, नाही, गण्याच्या मायला बोलवते, गण्याची माय इकडे या. काय अहो, आम्हाला जर अडचण आहे, 5,000 रुपये द्याचा का? अशी खून येते शेजारणीला. बरं, दोघीचंही ग्रॅज्युएशन एकाच युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं. इकून मी केलं त्यांच्या खुना कळतात. पारतीच्या खुना जाण तेनेची साधाव्या. आहेत प्या बरं दूध तुम्ही, आणा बरं गण्याचे, जा घेऊन या. आणि गण्याचा हिचा नवरा दूध पिऊस तर मागच्या दारानं जाती, तिच्याकडं 5,000 रुपये देते आणि म्हणते 15 दिवसाची बोरी करा. 15 दिवसांनी द्या म्हणा, घे. आणि बरोबर रिहर्सल करूनच येतात, रंगीत तालीम करून येतात. हे घ्या भाऊजी 5,000 रुपये घ्या. आणि ऐका बरं, ह्यांना न विचारता दिले तुम्हाला. ह्यांना गण्याच्या बापाला मी सांगितलेलं नाही, मला बारीक माहिती आहे मला. आता बाबा महाराज, तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला एवढं बारीक कसं काय माहिती? ऐका बाबा महाराज, ते माहित असण्याचं कारण आहे, हे ऋषी मुनी मला रोज भेटतात. आणि हे ऋषी मुनी त्यांचे अनुभव सांगतात, आपले ते कीर्तन सांगायचे, बाकी काय आपल्याला. नवे माझी वाणी पदरीची, बोलविता धनी वेगळाची, साळून की मंजूळ बोलत तसे वा. आणि ऐका, आता लक्ष द्या, हातात नोटा आल्या की वाज घ्यायचा, चहाच्या पत्तीचा, तुरीच्या डाळीचा. मग ओळखायचं ह्या बँकेची तिजोरी कुठं आहे. असं जाऊ द्या, पण हा उपाय तुम्ही घरी करू नका, कारण तुमच्या गावात हे कळाले, आता इथं काय फायदा व्हायचा नाही. पण तुम्ही कोण्या गावची? मोरेश्वर महाराज, तुम्हाला फायदा होईल, तुमचं गाव लांब आहे. असं आतापर्यंत किती आलं आणि किती राहिलं?
धन जातच असतं, धन जात असतं. फक्त कोण्या कोण्या मार्गानं? काय लोकांचं दानामध्ये जात, काय लोकांचं भोगामध्ये जातं. आणि जे दानही करत नाहीत आणि जे भोगतही नाहीत त्याचा नाश निश्चित आहे. त्याचा काय होतो? नाश होतो, नाश. आणि मग तो भिक्षू ब्राह्मण सगळं गोळा केलं, पण काही केल्या ते पैसे कोणाला देत नसायचा, खर्चायचा नाही, काही नाही. सगळे भावकीनं एकजूट केली, एका दिवसाच्या घरावर धाड घातली, ह्याला घरातून दिलं काढून आणि त्याचं सगळं धन लुटलं. धन गेलं, पण दैवत त्या भिक्षूचं चांगलं, त्याला वैराग्य निर्माण झालं. ज्याला भिक्षू गीत म्हणून एकादश स्कंदामध्ये प्रकरण प्रसिद्ध आहे. आणि मग तो अवधूत वेशामध्ये फिरू लागला. मग आतापर्यंत ज्या लोकांनी ह्याच्याकडून व्याजानं पैसे नेले होते आणि ह्यानं व्याजाकरता त्यांना सतावलं होतं, त्या लोकाला काय झाला? आयता तावडीत सापडला. मग त्याला अनेक प्रकाराने लोकांना त्रास दिला. कोणी बोलून, कोणी विष्ठा अंगावर टाकून, एवढंच नाही तोंडाजवळ येऊन आपण वायूचा विसर्ग करून, असं वर्णन आहे भागवतात ओव्यात. हे सगळे केले. आणि एके दिवशी तो ब्राह्मण एका ओट्यावर बसला आणि विचार करू लागला, मला दुःख दिलं कोणी? ज्याला भिक्षुगीत म्हणतात, आणि त्या भिक्षुगीतातला हा पहिला श्लोक आहे जे आता आपल्याला गरजेचं आहे. पहिला श्लोक आहे. काय श्लोक आहे? नायम जनो मे सुख दुःख हेतू, हे लोक माझ्या सुख दुःखाला कारणीभूत नाही. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो दधाति ती कुबुद्धी रेषा. दुसऱ्याने मला दुःख दिलं हे म्हणणं कुबुद्धी आहे. ही काय आहे? कुबुद्धी आहे. परो दधात नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवता, देवताने मला दुःख दिलं. न काला, हा कालानं दुःख दिलं नाही. देवता, काला, ग्रह, आत्मा यानी कोणीच मला दुःख दिलं नाही. मग हे भिक्षू ब्राह्मणा, तुला दुःख दिलं कोणी? ते सांगतात, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवता ग्रह आत्म काला हा मन एव परम कारण मामनंती. मला दुःख कोणी दिलं? माझ्या मनानेच मला दुःख दिलं. आमचे संस्थेचे शिक्षक, मला गुरुतुल्य असणारे आमचे गुरुबंधू आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे, माऊलीनं ह्याच्यावर प्रवचन करताना एक उदाहरण लय गोड दिलं होतं. मला लय आवडतं. तुम्ही सांगा म्हणले तर सांग. 5 मिनिटं जातील. उमेश भाऊ सांगू का? तुम्हाला विचारण्याचं कारण आहे, ह्या दृष्टांताची फी वेगळी आहे. तेच विनोदाचा भाग सोडा. दृष्टांत लय गोड आहे, लय गोड. पिंपरत मध्ये एकाच्या छातीत दुखू लागलं. कल्पना. सकाळी 10 वाजता दुखत होतं. ॲम्ब्युलन्स बोलवली, फलटणला नेलं, ॲडमिट केलं आणि 1 वाजता तो गेला. तो गेला. तरुण होता. सगळे पाहुणे रावणे जमा झाले आणि दवाखान्याच्या दारामध्ये बसून ठाणाना रडायला लागले. तरुण गेल्यावर काय होतं? दुःख होतं. सगळे रडायला लागले. काही शहाणी माणसं होती, ते म्हणले, अहो डॉक्टर, ओ सिस्टर, लवकर बॉडी द्या, आम्हाला पुढे सगळी विधी मार्ग करायचा आहे. पण ती सिस्टर म्हटली, नाही, आमची एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरनं जावं लागेल. मला आधी या पेशंटची हिस्ट्री रजिस्टरला डाउनलोड करावी लागेल. मग थांबा 5-10 मिनिटं थांबा. तो बाहेर बसला आणि त्या पेशंटची हिस्ट्री लिहिण्याकरता सिस्टर बसली. ऐका बरं आता. तेवढ्यात तिचा चहा आला. ती पित होती. तिचा काय आला? चहा आला. आता बघा, डाव्या हातात कप होता चहाचा. डाव्या हातात काय? कप आहे. उजव्या हातामध्ये पेन आहे. 10:30 वाजता पेशंट ऍडमिट केला. 11 वाजता त्याचा बीपी लो होत होता. 11:10 आम्ही अमकं इंजेक्शन दिलं. 11:15 वाटत होतं स्टेबल होईल, काहीतरी फरक पडेल. पण 12:15 दुसरा स्ट्रोक आला आणि बीपी फारच लो होत गेला. 1:15 वाजता ठोके कमी पडायला लागले हृदयाचे आणि 1 वाजता मेला. आता लक्ष द्या माझ्याकडे. आता लक्ष द्या. मृत्यू एकाच व्यक्तीचा आहे की नाही? ज्या व्यक्तीच्या मृत्यू करता बाहेर सगळे काय होतात? रडतायत. आणि ही बाई इथंच काय प्यायला लागली? चहा. म्हणजे 50 जणांना दुःख आहे, हिला दुःख का नाही? बरं, व्यक्ती मेलाय ना, मग मेलेल्या व्यक्तीचं तिला दुःख का नाही? ऐका बरं, लक्ष द्या. आता
त्याचं कारण आहे ते 50 जण का रडतात, कारण त्या 50 जणांचं मन याच्यात गुंतलंय. आणि ही का रडत नाही, हिचं मनच त्याच्यात गुंतलेलं नाही. म्हणजे दुःख व्यक्तीचं नाहीये, दुःख कशाच आहे, आपलं मन गुंतलं याच आहे. आपलं मन. पंचदशीत काय उदाहरण दिलंय, दूरदेशे गते पुत्रे. हो, 2 माणसं होते, दोघांची पोर मुंबईला राहत होती. एक गावातला असाच भेटायला गेला. मुंबईमध्ये राहणाऱ्या पोराचं नाव, एकाचं नाव बंडू, एकाचं नाव रामू. नाव बरे का बदलायचे? बरे. बंडू आणि रामू. बंडूचा बाप म्हणला, अरे तू चाललास ना, आमच्या बंडूला एवढे पैसे दे, आपलं माफ करा, हे एवढे लाडू दे. आणि बाळूचा बाप म्हणला, आमच्या बाळूचं काय चाललंय ते विचारून ये. तो मुंबईहून आला आणि तिथं जाऊन पाहिलं तर बंडू मेला होता. मुंबईत बंडू मेला होता आणि बाळू काय होता? जिवंत होता. बाळू काय होता? जिवंत. आणि मेला कोण? बंडू. पण येणाऱ्यानं येऊन सांगितलं बाळू मेला आणि बंडू जिवंत. सांगणाऱ्यानं काय सांगितलं? बाळू मेला आणि बंडू जिवंत आहे. बरं, सृष्टीतला बाळू जिवंत आहे का मेलाय तिथं? आणि मग बंडूच्या घरात काही नाही, मेलाय कोण? बंडू. पण बंडूच्या घरात काही नाही आणि जिवंत कोण आहे तिथं? बाळू. आणि तो बाळूच्या घरात सगळे रडापडी चालू झाली. ईश्वराच्या सृष्टीतला बाळू जिवंत आहे, तर याच्या घरात रडारडी का चालू आहे? त्याचं एक कारण आहे, सृष्टीतला बाळू जिवंत, ह्याच्या मनात बाळू मेलाय. मग दुःखाला कारण कोण आहे? आपलं मन आहे. मन आहे. मन कसं विचार करतं यावर अवलंबून आहे. सायकोलॉजी, ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात. सध्याच्या काळात उलट झालंय ते, असं बाकी काही. हो, मानसशास्त्र. ते आळंदीला गुरुवारी डॉक्टर महाराजाकडे आम्ही जेव्हा पाठ घ्यायचो, तेव्हा आपल्या पोरांना मानसशास्त्राचाही थोडा माहिती असावी याकरता अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळीची व्याख्यानं डॉक्टर महाराज ठेवायचे. आणि ही घटना मी 2002 साली ऐकली. किती साली? 2002. म्हणजे ही दृष्टांत ऐकून, हा विचार ऐकून आता 23 वर्ष झाली. तेव्हा त्या एका मानसतज्ञानी एक उदाहरण दिलं होतं. उदाहरण लय गोड आहे. 2 पोर आहेत. हे बाळा, तुझं नाव काय? मांडी घालून सांग बरं एकदा. हा, आदित्य. तुझं रे? हा आदित्य, हा वेदांत आहे. मला माहित नाहीत बरं पोरं कोणाची आहेत, पण 2 मिनिटासाठी. वेदांत, तू गरीब घरचा होतो का 2 मिनिटासाठी? हा, वेदांत गरीब घरचा आणि आदित्य श्रीमंताचा. चालेल का? तुला काही त्रास नाही ना? आदित्य श्रीमंत आणि वेदांत गरीब घरचा. आणि वेदांत, दिवाळीचा सण होता, आदित्य फटाके वाजवत होता आणि वेदांत रडत होता. मी वेदांतला विचारलं, का रडतो? म्हणे आदित्य फटाके वाजवतो. तू वाजव. फटाके नाही, घेऊन ये. पैसे नाही. मोरेश्वर महाराज, मला वाटलं आपण पैसे द्यावे, पण मी खिशात हात घातला तर खिसारी कामा, कारण कीर्तनच सुटलं नव्हतं. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता मी वेदांतला परिस्थितीनं सुखी करू शकत नाही. आता मनस्थितीत बघा, मन बघा, मानसशास्त्र पहा. मग मी वेदांतला सांगितलं, वेदांत काय झालं तुला रडायला? म्हणजे आदित्य फटाके वाजवतोय. मग तू आण. पैसे नाहीत. मग एक कर म्हणलं वेदांत. आदित्य नेमका काय करतो? कारण फटाके घेतो, त्याच्या आधी वाद सोडतो, नंतर फटाका पेटवतो. पेटवल्यानंतर तिथेच थांबतो का पळत मागे येतो? पळत मागे. मग फटाका काय होतो? फुटतो. त्याचा असा जोरात ढामकन आवाज. सुतळी बॉम्ब आहे. तुम्ही लवंगी फुटली नसते. फटाका मग कसा वाजतो? असा ठामकन वाजतो. ठामकन वाजतो. मग मी वेदांतला विचारलं, ऐका बरं, लय गोड दृष्टांत. आदित्यनं फटाका लावला, फटाका फुटला आणि नंतर जो आवाज येतो, जेवढा आदित्यला येतो तेवढाच तुला येतो का कमी जास्त येतो? तुम्हाला तेवढाच येतो. मग एक कर म्हणलं बाळा वेदांत. हो म्हण ना. हा, एक कर. घरात जा, एक गोदडी आण, त्याची 4 पदरी घडी कर, ओट्यावर टाक आणि मांडी घालून बस आणि मनात एवढाच विचार आण, फटाके माझेच आहेत, आदित्य लावायला नौकर ठेवलाय. बघा वेदांत हसला का नाही? बघा तुम्ही, बघा बघा बघा. दृष्टांत संपला.
हे समाधान परिस्थितीचं का मनस्थितीचं आहे? मनस्थितीचं. म्हणजे माणसाच्या सुखाला आणि दुःखाला कारण परिस्थिती नाही, लोक नाही, आपलं मन कारणीभूत आहे. म्हणून आयुक्तपण मनाचे हेची सारस्व जाण दुःखाचे, या लागी इंद्रियाचे दमन निके. म्हणून इंद्रियाचं दमन करा, मन आवरा. म्हणून देवा तुम्ही काय करा, माझे जे दुःख संपवायचे ना तुम्हाला, त्याची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे. आणि ते कधी होईल? माझं मन स्थिर होईल तेव्हा. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, वृत्ती राखा पाया पाशी, वस्ती धरून मानसी. वस्ती धरून मानसी, वस्ती धरून मानसी. पाया पासे वस्ती धरून मानसे, वस्ती धरून मानसे, वस्ती धरून मानसे. माझ्या जीवनातलं दुःख संपवायचं ना, कारणासह संपवा. माझं मन हे जर दुःखाला कारणीभूत असेल, माझ्या मनाचं चांचल्य हे दुःखाला कारणीभूत असेल, तर देवा एक करा, माझं मन तुमच्या चरणाजवळ ठेवा. कारण मला माहिती आहे मन संसारात काही केले स्थिर राहणार नाही. खरं सांगा मावशो, खोटं बोलायचं नाही देवाच्या दारात. कपाट उघडलं की साडे अंगावर पडतात का नाही? काय काय बाजू कपाटे नाहीत, असे संदूक आहेत, पेट्या. एकदा साडी काढायला जर संदूक उघडला, पुन्हा झाकणच लागत नाही. ह्या झाकणावर बसत्यात तवा कोंडा लागतो. एवढ्या ह्या जर गेल्या पंढरपूरच्या वारीला, हो मारायच्या ना एवढ्या लोक, ह्या जर पंढरपूरच्या वारीला गेल्या तर 18 दिवसात 36 बदलतील एवढ्या. पण खरं सांगा, मन भरलंय का? पैशानं आपलं मन भरलंय का? नाही. बंगल्यात आपलं मन भरलंय का? नाही. शेतात आपलं मन भरलंय का? नाही. ते पळतच राहतं. एक देव सोडला, कारण तुझं वाचून काय, तुझं विन काही, आणि स्थिर राही आयशे नाही. मन स्थिर राहायला एकच जागा आहे, आणि ते म्हणजे परमात्म्याचे चरण आहे. कारण तेच एक स्थिर आहे, बाकी काही नाही. मग देवा एक करा, माझं मन तुमच्या पायाजवळ ठेवा. माझे मन लागू तुझे पायी हो करी कृपा. माझं मन काय करा, तुमच्या चरणाजवळ ठेवा. ऑप्शन 2 ऐका बरं. एक तर माझं मन तुमच्या चरणावर ठेवा, आणि दुसरं काय, माझं मन तिथं ठेवा, किंवा तुम्ही माझ्या मनात येऊन राहा. वृत्ती राखा पायापाशी, किंवा वस्ती धरुनी मानसी. तुम्ही राहा. फळ एकच आहे, फळ एकच आहे. आदित्य असे का? कोण? आदित्य का वेदांत? वेदांत. बरं बरं, असं ना. अरे वा, कसं उगच मी कसं आहे माणूस हेरीत नाही. अरे वा, छान छान छान. ऐकावं लागेल मग. एखादं व्यासपीठ करता का? आदित्य, विस्तवर पाय पडल्यावर काय होतं? भासता आधी बरं. विस्तवर पाय पडल्यावर काय होतं? बर. आणि पाय विस्तो पडल्यावर काय होतं? भासत. विस्तवर पाय पडला तरी भाजत, आणि पायावर विस्तू पडला तरी भाजत. तसं आपलं मन देवाजवळ गेलं तरी दुःख निवृत्त होतं, आणि देव आपल्या मनात येऊन राहिला तरी दुःख निवृत्त होतं. म्हणून एक करा, वस्ती वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरून मानसी. महाराज, असं दुःख कोणाचं गेलंय? हो, प्रमाण देतो. आणि आता थांबतो. उद्याही असो, पुढेही बहुत करणे आहे.
काय करता ते म्या हृदयी धरिले आणि ताप शमन पाऊले. किती गोड आहे, सगळ्याला माहिती आहे. गुरुवारी तर तो फार गोड सांगतात. ते देवाला किती बायका 16,108 आणि अशा सगळ्या मंडळ्या भोवती बसल्या कृष्णाच्या की कृष्णानं म्हणा माझी राधा अशी माझी राधा तशी. राधेनं असं केलं होतं, राधेनं तसं केलं होतं. रुक्मिणी तो केला गोड भात पण राधा लयच भारी करायची. बाई सगळं सहन करीत पण आपल्या नवऱ्याच्या तोंडात दुसऱ्या बाईचं नाव नाही सहन करीत. फक्त त्या बाईकडे 3 गुण पाहिजे. जी उत्तम कुळीची होती गुण लावण्य आथी त्या अनेका ते न साहते सुतेजपणे. ज्ञानोबा म्हणतात बाई दिसायला सुंदर असावी, चांगल्या कुळातली असावी आणि गुणानं युक्त असावी. हे 3 गुण ज्या बाईच्या जवळ आहेत ती काय केल्या सवत सहन करत नाही. आणि या 3 पैकी एक कमी असला की तिला सवत काय करावं लागते, सहन करावी लागते. एक तर दिसायला चांगली पाहिजे, गुणाला चांगली पाहिजे आणि चांगल्या घरची पाहिजे. हो एकीला मला बाई तुझ्या नवऱ्यानं ते सवत आणली तुला, करता काय जाता कुठं आपला भाऊ तसा बेवडा, म्हणजे कुळ चांगलं नाही. जाऊ द्या त्या विस्तार वेळ संपला. असो त्या रुक्मिणीला सत्यभामेला असा राग, कोणही राधी कोणही राधी. आणि एकदा राधा द्वारकेत आली, राधे द्वारकेत आली आणि ती आल्याबरोबर राधे कधी आली तू, इकडे 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 बस माझ्या शेजारी. मग तो लय तिळू पापड. लग्न करून इतके वर्ष झाले कधी जवळ कधी बसलेला आणि कुठले कोणी भले बायला लय नखरे जमते असं म्हणतात. मी ऐकून फक्त हा ना लय बी डीप मध्ये गेलो लोक काय बी संशय घेतात. आपलं रानाच्या कडनच फिरलेलं बरं. असा सगळ्या राण्या अष्टनायिका ह्या 16,100 असा राग आला. आणि तेवढ्यात भगवंतानं सांगितलं सत्यभामे, कारण 8 जणीमध्ये सत्यभामा जरा जास्त फुगीर होती. जरा स्वभाव तिचा कसा होता, ताट होता. सत्यभामा जी एक ग्लास भर दूध गरम करून. आता तो बाबा 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 हिला आणि मी दूध, पण आता नवऱ्याला नाही म्हणता येणार. अशी गेली घरात आणि अशी भांडे आपटायला लागली. बाहेर राग आल्या की भांडे आपटतात, तुम्हाला माहित असेलच. त्या का आपटतात, भांड्यावर नवऱ्याचं नाव असतो. आणि तेवढ्यामध्ये जामून ती मागून गेली. ताईसाहेब काय ताईसाहेब, अहो ऐका काय ऐकायचं, तिच्यासाठी मी दूध गरम करायचं. अहो ऐका ना, काय असं दूध गरम करा तिच्या नरड्याला पुढे उठले पाहिजे. आणि मग सत्यभामेनं असं दूध गरम केलं. कशा दिलं, चांदीच्या ग्लासात, स्टीलच्या नाही. तुम्हाला अजून चांदीचं सांगतो. चांदीच्या ग्लासामध्ये दूध जर टाकलं तर दूध गार होईल पण चांदी गार होत नाही. चांदी जास्त वेळ उष्णता काय करून ठेवते, साठवून ठेवते जास्त वेळ चांदी. आणि असं गरम दूध केलं उखळतं. आणि उखळतं दूध जाड नॅपकिन धरून घ्या ताईसाहेब. कोणाला, राधेला. राधेनं घेतलं घट घट पिलो. एवढं गरम दूध पिलं, नक्की बंगाली देश शिकलेली दिसते. संध्याकाळी भगवान झोपले. सत्यभामा पाय दाबू लागली आणि देवाच्या पायाला फोड दिसली. कोणाच्या, देवाच्या. आता कुठं उद्योग केला हो, कुठं गेले, कुठं रस्त्याचं काम चालू आहे का, रस्ते बी डांबरचे बंद झाले. तुमच्या पायाला पुढे आले कुठून, काय नाही म्हणले सत्यभामे तुझ्यामुळे आहे. आणि माझ्यामुळे मी कधी टाकलं तुझ्या पायावर विसतो, नाही नाही म्हणले. खरं सांग राधेला गरम दूध कोणी दिलं होतं. आणि मग तसलं करू नका, सांग कोणी दिलं होतं. मग आम्हाला बी काय मन आहे का नाही, आम्हाला बी काय मन आहे का नाही. आधी सांग दूध कोणी दिलं होतं, आम्हीच दिलं होतं. आणि मग ऐक ऐक, तू गरम दूध दिलं राधेला, पण राधेच्या चित्तामध्ये माझे पाय असतात. राधेनं पिलं आणि ते गरम दूध तिच्या हृदयाला लागलं नाही, त्या हृदयावर माझ्या असणाऱ्या पायावर पडलं म्हणून मला फोड आले. राधेनं गरम दूध पिलं पण तिला फोड उमटले नाही. का उमटले नाही, त्याचं कारण चित्तात पाय होते. ओव्या सांगतो फक्त आता. तेवी सदभ्यासे निरंतर
चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो सांगे सरितेचे नि ओघे सिंधू जळा मिनले घोगे ते काय वर्तता हे मागे म्हणून पाहू येते ना ते समुद्राची होणी ठेले ते चित्ताचे चैतन्य झाले जेत यातायात निमाले घनानंद जे अजून ज्ञानोबराय म्हणता शस्त्रेवर तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलिया चेवोची नाही म्हणून चित्त महासुखावस्थिर झालं पाहिजे वृत्ती राखा पायापाशी किंवा वस्ती धरोनी मानशी हे सोडून अनेक काही नाही मागणी सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विन माय बापा जोडोनी करपाई ठेवी तो माता तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माय बापा पाळोनिया लळा आता पाववावे फळा मानवी जीवनाचं परम फळ हेच आहे आपली वृत्ती देवाजवळ राहणं म्हणून माझ्या जीवनात तेवढंच आमच्या 7 दिवसाच्या सेवेनं देवा जर तुम्ही प्रसन्न असाल तर मला एवढंच जीवनात फळ द्या माझी वृत्ती तुमच्या चरणाजवळ ठेवा आणि ऐकलं का देवा तुमच्याच दारावर आम्ही का आलो त्याचं कारण आहे तो का म्हणे दिन तो का म्हणे सूत्रामध्ये सूत्र आहे की परमात्मा अभिमानाचा द्वेष करतो आणि त्याला प्रिय काय आहे दैन्य तिथं दैन्य शब्दाचा अर्थ काय आहे जे अहंकारी आहेत ते देवाला आवडत नाहीत आणि जे निराभिमानी आहेत ते देवाला आवडतात आणि मग ऐकलं का आमच्या जीवनातलं दुःख का संपत नाही कारण आम्ही फुगीर आहेत खरं आपण काय आहोत फुगीर आहेत आपण लय अहंकारी आहेत जीवनात येणाऱ्या प्रॉब्लेमला पठ्ठ्याच उत्तर दिलं हा अहंकार आपल्या हृदयात आहे आपण देवावर सोपवायला तयारच नाही तुकोबारा काय म्हटले तू का म्हणे भार घातलिया वरी आणि होईल काय वारी नारायण तू का म्हणे घालू तयावरी भार आणि वाह संसार देवा पाहिजे सोडून द्या ना देवावर कधीतरी नाही 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 मीच मीच उलट डोक्यात असं ठेवा पोरांचं लग्न मी करेन मनानं देव करेन तुकोबारायचं तसंच झालंय गंमत आहे का आपल्याला नको त्या गोष्टीचं लय टेन्शन तुकोबारायला 3 मुली किती 3 मोठी भागूबाई भागीरथीबाई दुसरी काशीबाई आणि लहानी गंगाबाई काय गोड नाव आहे भागीरथीबाई काशीबाई आणि गंगाबाई आता नवीन नाव कुठून आले काय माहिती श्रीषा किया नाव काय किया मला एक प्रश्न आहे बरं तोपर्यंत आपण जगणार नाही तो भाग सोडून द्या पण मला लय एक मोठा प्रश्न आहे काय प्रश्न आहे आता जर मी तुम्हाला विचारलं तुमच्या आजीचं नाव काय हा लडूबाई तुमच्या आजीचं नाव कृष्णाबाई तुमच्या आजीचं नाव शेवंताबाई माझ्या आजीचं नाव केशरबाई अजून जेव्हा 2-3 पिढ्या पुढे जातील तेव्हा एखाद्या पोराला जर विचारलं तुझ्या आजीचं नाव काय श्रीषा आजी तुझ्या आजीचं नाव काय किया आजी कारण तुझा आजोबा कोण माझ्या आर्यन आजोबा कसं वाटलं ऐकायला जाऊ द्या तोपर्यंत आपण राहत बी नाही कायला टेन्शन घ्यायचं घेण्यात देण्याचं पण विचार ऐका काशीबाई भागीरथीबाई गंगाबाई आईसाहेब आहोत तुम्हाला काय आहे का नाही घेता विना की निघाले डोंगरावर ह्या पुरीच्या लग्नाचं बघा ना काही काय अडचण आहे पुरी लग्नाला आल्या अजून का म्हणले थांबले 2 मिनिटं तू कोबराय बाहेर गेले बाहेर जाऊन पुराशी खेळत होते का रे तू कोणाचा म्हणे मी गाड्यांचा तू कोण रे म्हणे मी जांभूळकरांचा तू कोण रे चितळकरांचा 3 पोरं घरात आणले ब्राह्मण बोलावला आणि एका दिवसात 3 पोरीचे लग्न लावून टाकले गेलं का टेन्शन म्हणजे 3 पोरीचे लग्न एका दिवसात तुकोबाऱ्यानं लावून टाकले ब्राह्मण बोलवला अग्नी बोलवला गावातले आप्पा भाऊकी बोलवले लग्न करून टाकलं काय टेन्शन आहे आपल्याला एकच आहे पुरीचं लग्न आहे पुरीचं लग्न आहे पुरीचं लग्न आहे आणि आपल्याला असं करायचं मी यो करणार मी त्यो करणार अरे घाल आणि त्याच्यावर बाहेर हो आणि पुरीच्या लग्नाचं टेन्शनच घेऊ नका फक्त तुम्ही मला म्हणा पुरीचं लग्न करायचं इथं 100 नवरदेव उभे करू आणि 100 उभे करायची वेळ कमी आहे 5-25 तर उभेच आहेत इथं उभे आहेत 10-15 काय लग्न करायचे का नाही
हे आता नाही म्हणताय, बघू पुढं. ऐका, आम्ही काय करतो, आम्ही अहंकारी आहोत, पण संत कसे आहेत, भगवत भक्त कसे आहेत, निराभिमानी आहेत. आणि असे जे निराभिमानी आहेत त्यांचा शीन हारणारा देवा तू आहेस. म्हणून तुझ्या चरणावर प्रार्थना आहे. तो का म्हणे दीन त्यांचा हरतिया शीन, एकच करा माझ्या दुःखाची खंडना करा, माझं मन तुमच्या चरणावर ठेवा. ज्ञानेश्वर वस्तीवर एक झाले, एक आपण आपल्या वस्तीवर केले नाही, एकदा आपल्या वस्तीवरही केले. असे 2-3 कीर्तन झाले सप्त्यामध्ये. पहिल्यांदा येण्याचं म्हणजे माझ्या कीर्तनात, तसं तात्याच्या कीर्तनाला मी आलेलो आहे. नाना असायचे, नानाचं ते गोड अशा चाली त्या आम्ही इथं राहून ऐकलेल्या आहेत. खरं तर नाना एवढ्या चाली आम्हाला बी येतात, पण नाना एवढ्या गोड येत नाही. त्याचं कारण आहे, नाना जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा त्यांची आई तानपुरा वाजवत होती, आणि आम्ही जेव्हा आमच्या आईच्या पोटात होतो तेव्हा आमची माय खराट्यानं झाडीत होती. असा फरक आहे, बाकी काय. म्हणून नानाचा आवाज म्हणजे किती उंच जाऊ द्या, टर नाही का टूर नाही, हा असा मधुर गोड आवाज, तेवढेच पाठांतर, तेवढीच निष्ठा. हो, आणि ऐकलं का, हा सप्ताह 3 तप चालला. त्याचं कारण आहे असे 2 निष्ठावान वारकऱ्याचा संपुट तुमच्या सप्त्याला म्हणून चाललाय, ध्यानामध्ये ठेवा. आणि एवढा गोड उत्सव तुम्ही त्रितपपूर्ती अत्यंत आनंदात केला. मी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन, या उत्सवाचा जसा त्रितपपूर्ती सोहळा बघण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं, त्याचबरोबर तुम्ही मला प्राप्त करून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि या सगळ्या ग्रामस्थांना या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव बघण्याचं भाग्य प्राप्त व्हावं अशी भगवान सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. पुन्हा एकदा सकळा चरणी जीव माझा, आमच्या तात्यापासून तर त्या टाळकऱ्यापर्यंत सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम. एकदा सर्वांनी तुकोबरायचं भजन करू आणि सेवा समाप्त. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वर्ष 36वे. आजच्या जागराची सेवा हरिभक्ती पारायण गाथामूर्ती, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उमेशजी महाराज दसरथे आळंदी यांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे. त्यांचं समस्त ग्रामस्थ पिंपरत, सप्ताह उत्सव समिती पिंपरत, व्यसनमुक्त युवक संघटना शाखा पिंपरत आणि राष्ट्रबंधू गुरुकुल शिक्षण संस्था पिंपरत यांच्या वतीने त्यांचं मनस्वी आभार. ज्यांच्या सौजन्याने हा आजचा दिवस आपणाला किंवा आजची संधी आपणाला प्राप्त झाली की गाथामूर्तींचं आपणाला या ठिकाणी ऐकायला मिळाले. उमेशजी महाराज की ज्यांचं सौजन्य होतं ते कैलासवासी भगवानराव तात्याबा भगत आणि दत्तात्रय तात्याबा भगत या दोघा भावांच्या स्मरणार्थ सन्माननीय दोन्ही परिवारातील या 5 भावंडांनी ही सेवा दिलेली आहे. तर या 5 भावंडातील मी आदरणीय संजय भगत आणि जयवंतराव भगत यांना विनंती करतो की त्यांनी समस्त पिंपरतकरांच्या वतीने महाराजांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करायचे. उमेशजी महाराज शाल श्रीफळ द्या की ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या सौजन्याने आदरणीय गाथामूर्ती उमेशजी महाराज दसरथे आळंदी यांचं या ठिकाणी सुश्राव्य असं कीर्तन आपणाला ऐकता आलं, पाहता आलं. ते आदरणीय जयवंतरावजी भगत आणि संजयजी भगत हे दोघंही आदरणीय महाराजांचा या ठिकाणी सन्मान करतायत. तदनंतर दुसरा एक सन्मान या ठिकाणी आहे. ऐका सगळेजण. 7 दिवस चालेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्याची आजची जागराची सेवा आदरणीय उमेशजी महाराजांनी या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आम्ही दुपारपासून सांगतोय, महाराज आपण गडावरती तात्यांचे कार्यक्रम केलेले आहेत. पिंपरतचा मेनू प्रसिद्ध लापशी, बरोबर. आपण बरेचसे का उदय महाराज, आमचे वैकुंठवासी उदय महाराज टेंबरे ह्याचं नियोजन करायचे. आम्ही त्यांच्याबरोबर लहान होतो पण असायचो. तर आज जे आमचे महाप्रसादाचे दाते आहेत ते सन्माननीय शिवराज पेट्रोल पंपाचे सर्वेसर्वा शिवाजीराव रामचंद्र जगताप सर, त्यांचे चिरंजीव आमचे सहकारी
हेमंत शिवाजीराव जगताप यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. महाराज आज त्यांनी एकट्यानं म्हणजे गेल्या वर्षीपासून त्यांनी आम्हाला शब्द द्या, मी असेपर्यंत या सप्ताहातील जो भंडारा आहे तो मी एकटा देणार. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मी हेमंत जगताप यांना विनंती करतोय आणि त्यांचं स्वागत आमच्या कमिटीचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय हनुमंतराव कापसे आणि राजाभाऊ भगत या दोघांनाही विनंती करतोय, दोघांनी पुढे या आणि अशा दात्यांचा खरं यशोचित सन्मान महाराज झाला पाहिजे. कारण हे दात्यांचा आम्हाला आश्रय असेल तरच आम्ही हे कार्यक्रम एवढ्या ताकदीनं पुढे नेऊ शकतो. आदरणीय हेमंतजी जगताप साहेब आणि यांचं स्वागत आदरणीय कापसेभाऊ आणि राजेंद्र भगत हे दोघंजण करतायत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. एवढं मोठं योगदान आदरणीय हेमंतजी जगताप यांनी आपणाला दिलेलं आहे. ही खरी तर उमेशजी महाराज तरुणांची परिवर्तनाची नांदी म्हणलं तर काय वावगं ठरू नये. असो आजचा जो नाश्ता दिलेला होता तो शंकर मारुती बोराटे आणि वसंत भगवान भगत म्हणजे उमेशजींनीच दिला होता तुमच्या नावकऱ्यांनी. आणि सकाळचे जे जेवण होतं म्हणजे हरिपंगत जी होती ती राजेंद्र नारायण भगत यांची होती. संध्याकाळची हरिपंगत भंडारा उईत आमचे गुरुबुवा तुषार बाळासू साळुंके यांची होती. आणि उद्याचा जो सकाळचा जो नाश्ता आहे तो जनार्दन पर्वतराव भगत यांचा आहे. आणि सकाळची हरिपंगत राजाराम बापू भगत यांची आहे. उद्याची जी कीर्तन सेवा आहे ती हरिभक्ती पारायण 8:30ला आमचे गुरुवर्य तात्या उपस्थित राहणार आहेत. 8:30 ते 9 तात्या तुमच्या आशीर्वादानं त्यांच्या आशीर्वादानं तुम्ही तात्या इथं आहेत. 9 वाजता तात्या जाणार आहेत. म्हणजे उद्याची जी कीर्तन सेवा आहे ती 9 ते 11 हरिभक्ती पारायण गाथामूर्ती उमेशजी महाराज दसरथे यांचीच होणार आहे. आणि सर्वांनी आवर्जून उद्याचं खरं तर काल ऐकायला या. कधीच ऐकलं नसलं, आम्ही गडावरती ऐकलाय म्हणून सांगतो. सर्वांना विनंती आहे, महिलांनाही विनंती आहे आणि सर्वांनीच 8:30ला हजर राहायचं. कारण आपलं वैभव गुरुवर्य तात्या 8:30लाच इथं उपस्थित राहणार आहेत. तर सर्वांनी 8:30 वाजता या ठिकाणी हजर राहायचंय. आणि आमच्याकडे सूचना आली, महाराज कृष्णाच्या खोड्या सांगा म्हणजे आम्ही करू. असोत आजची जी कीर्तन सेवा झाली ते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गाथामूर्ती आदरणीय उमेशजी महाराज दसरथे पुनश्च एकदा आपण समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनस्वी आभार. रामकृष्ण हरी.